अथवा दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये, पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले आणि आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसूया. पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाची जाणीव. सहज सुरू असणारा श्वास, त्याकडे लक्ष. श्वास घेतोय आणि सोडतोय. चेहऱ्यावर हलकस स्मित हास्य, आंतरिक सजगता. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी एक मध्यम पट्टीतला ओंकार आहे तो श्वास सोडून देऊन एक सहज श्वास भरून घेऊया. अ करूया श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. आणि याकरिता आहे तो श्वास पूर्णपणे सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 to 25 strokes as per capacity. जाणीव फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. काही सेकंदासाठी येणारी श्वासविरहित अवस्था. हातांची ज्ञानमुद्रा. दीर्घ श्वसन. एक राऊंड. आहे तो श्वास सुरू. यथाशक्ती भरपूर श्वास भरून घेताना या निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती आपण आपल्यामध्ये सामावून घेत आहोत. आणि संथ गतीने श्वास सोडताना आपल्यातली सगळी नकारात्मकता, आपल्यातला आळस, मरगळ त्या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर मनाने स्थिर होऊन 1 तास शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी देऊया. करणार आहोत 3 ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, उम आणि अर्धचंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा ओम म्हणूया आणि हे ओमचे उच्चार सलग करूया. एक सहज श्वास भरून घेऊया. अ, 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 चौथा उच्चार मानसिक. दोन्ही हात जोडून ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदन् चैव. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदू सहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात
अशा इच्छापूर्ती आणि मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला मी मनापासून वंदन करते, नमस्कार करते. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी ओमचा आशीर्वाद. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, शरीराच्या प्रत्येक अवयवाप्रती कृतज्ञता भाव. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचा घसरण. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर ठेवूया आणि विश्रांती. दोन्ही पायांमधलं अंतर थोडस कमी करायचं आणि आपला जसं आपण नेहमी करतो तसं अंगठा एकदा आत आणि करंगळी बाहेर अशा प्रकारे हलकीशी मुवमेंट करूया. एकदा अंगठा आत आणि करंगळी बाहेर. बरोबर. 3 ते 4 वेळेला ही कृती करूया. अँकल जॉईंट्स मधून पुन्हा पावलं जोडून घ्यायची. अँकल जॉईंट्स मधून पाऊल स्वतःकडे आणि जमिनीकडे स्ट्रेच करूया. हे सुद्धा 3 ते 4 वेळेला. पुढे करूया रोटेशन क्लॉकवाईज 3 ते 4 वेळेला. करंगळी जास्तीत जास्त जमिनीकडे जाऊ देत दोन्ही पावलांची आणि अँकल जॉईंट्स मधून गोलाकार फिरवण्याचा प्रयत्न करा. बरोबर. विरुद्ध बाजूने 3 ते 4 वेळेला. आपली जाणीव संपूर्ण त्या कृतीकडे घेऊन जायची आहे. बरोबर. मध्ये येऊन थांबायचंय. आता फक्त उजवं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय. उजवं पाऊल. उजवं पाऊल स्वतःकडे खेचलं की उजवा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त उजवीकडे घेऊन जायचा. जमिनीला घासत घासत. बरोबर. आणि मग सावकाश मध्ये आणू. अगदी सावकाश. क्रॅम्प येण्याची शक्यता असते म्हणून अगदी सावकाश. अजून दोनदा हीच कृती. पाऊल स्वतःकडे खेचले तसंच ते आपल्याला घासत घासत उजव्या बाजूला घेऊन जायचंय. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून पुन्हा मध्ये. अजून एक राऊंड. जास्तीत जास्त पाय जमिनीला घासत घासत उजवीकडे. बरोबर. आणि मध्ये. उजवं पाऊल रिलीज करायचं, रिलॅक्स करायचं. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया आणि सुरू करूया. डावा पाय जमिनीला घासत घासत जास्तीत जास्त डावीकडे घेऊन जायचा आणि मग पुन्हा सावकाश मध्ये आणायचा. पुन्हा एकदा डावीकडे. बरोबर. आणि मध्ये. अजून एक राऊंड. डावीकडे आणि मध्ये आल्यानंतर थांबायचं. डावं पाऊल रिलॅक्स करायचंय. आता तसाच उजवा पाय श्वास घेत असा वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली ठेवायचा. सावकाशपणे श्वास घेत उजवा पाय वर उचला. श्वास सोडत खाली ठेवा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. अजून एकदा करूया. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. हीच कृती डाव्या पायाने. डावा पाय श्वास घेत वर उचलायचा. श्वास सोडत खाली ठेवायचा. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. खाली आल्यानंतर थांबायचं आणि आता आपल्याला आपल्या हिप वर चालायचंय. तर कसं दाखवते बघा. पाय जोडून घ्यायचे. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि हिप्स वर चालायचं. असं पुढे पुढे यायचं आणि तसंच मागे मागे जायचं. ठीक आहे. हात समोर घ्यायचे. हा. नजर समोर ठेवा. पाठकाणा सरळ. पाय जुळले आणि आता आपल्याला सीट वर पुढे पुढे चालायचं. बरोबर. आणि तसंच मागे यायचं. करेक्ट. तसंच मागे या. अजून एकदा करूया. अगदी 3 ते 4 आपल्याला असं पुढे पुढे सरकायचंय. पावलं आपण बोलूया. 3 ते 4 पावलं आणि तसंच मागे. फक्त आपण हिप वर चालतोय.
थोडं प्रेशर येईल तुमच्या थाय मसल्स वरती आणि पोटावरती सुद्धा. मध्ये येऊन थांबा, दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. रिलॅक्स व्हा, मान मागे सैल सुद्धा. करणार आहोत आपण चक्की चालन. दोन्ही पॅन मध्ये अंतर घ्यायचंय. हातांच्या बोटांची गुंफण करायची. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, तळवे सिलिंगच्या दिशेला आणि लोअर बॅक मधून गोल फिरण्याचा प्रयत्न करा. नॉर्मली आपण डायरेक्ट अशी मान पुढे घेतो, तसं न करता कमरेतनं आपल्याला गोलाकार फिरायचा क्लॉकवाईज. आपल्या संपूर्ण लोअर बॅक मधून गोल फिरण्याचा प्रयत्न. 1 2 3. 3 वेळेलाच आपण कृती करतोय आणि विरुद्ध बाजूने 3 वेळेला. 1 2 आणि 3. दोन्ही बाजूनी 3-3 वेळा झालं की मग थांबा. तुमचा हात खाली घ्या. ठीक आहे. पायामधलं अंतर कमी करा. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायामधलं अंतर कमी करा. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करायचे बघा असे. हात मागे न्या. ज्या पायामध्ये डिस्टन्स आहे, ठीक आहे, म्हणजे अगदी साधारण अर्ध्या फुटापर्यंत. आता पुढे काय करायचंय, एकदा आपल्याला उजवीकडे जायचंय आणि एकदा डावीकडे. अशा प्रकारे ऍक्शन करायची. बरोबर. सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झालं की थांबा आणि साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. आत्ताची आपण कृती केली त्यामुळे आपले सगळे कमरेचे जे जॉईंट्स आहेत ते मोकळे होतात. पेल्विक जॉईंट्स मध्ये सुद्धा एक हलकासा मसाज येतो आणि ह्या सगळ्याची जाणीव आपल्याला होतीये का, हे बंद डोळ्यांनी तपासून पहा. आणि त्याबरोबरच लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे, हे आपलं आपण तपासूया. डोळे मिटून संपूर्ण देहधारणा या स्थितीतच आपण करणार आहोत. फुल नेक रोटेशन. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे आणि डावीकडे, वरच्या वर फक्त उजवीकडे डावीकडे फिरवून घ्या. बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आहे. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आता सुरू करूया. क्लॉकवाईज. एकदा मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे आणि अँटी क्लॉकवाईज. एकदा मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. असं अल्टरनेट आपण अजून 2दा करूया. ठीक आहे. पुन्हा मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे आणि आता मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. लास्ट राऊंड करूया. क्लॉकवाईज. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे आणि अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. मध्ये आल्यानंतर थांबा. श्वास घेत मान सरळ करा आणि पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. आता आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे. बघा, कपड्यांना जसं पिळे देतो ना तसं करायचं. दोन्ही हात समोर घ्या. ठीक आहे. तुमचा डावा जो हात आहे त्या डाव्या हाताला उजव्या हाताने क्रॉस करून हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा. बरोबर. ठीक आहे. आता आपला उजवा हात वर आहे. मग आता आपल्याला एकदा आतल्या बाजूने पिळ द्यायचंय आणि एकदा बाहेरच्या बाजूने. हा, बरोबर. हे आपण 3 ते 4 वेळा करूया. एकदा आतल्या बाजूने आणि एकदा बाहेरच्या बाजूने. 1 आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने. 2 आतल्या बाजूने, बाहेरच्या बाजूने. 3 अजून 2दा. बरोबर. आता इथे तुमचा उजवा हात वर आहे. आता आपल्याला डावा हात करायचा वरती ऑपोजिट साईडने. आता उजवा हात थोडासा क्रॉस करायचा, त्याच्यावरून डावा हात घेऊन यायचा. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवूया आणि आता सुरू करा. पुन्हा एकदा आतल्या बाजूने आणि बाहेरच्या बाजूने. 1 2 3 4 अजून एकदा करूया.
बरोबर. आता तसाच हात वर घ्या. तसाच हात वर न्या. ठीक आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. स्ट्रेच द्या. रिलॅक्स करा. हात खाली घ्यायचे. दोन्ही हात थोडा वेळ झटकून घ्या जर तुम्हाला जास्त रग लागल्यासारखं वाटत असेल तर. हं. आता हात पुन्हा खांद्यातून तसेच सरळ करायचे आणि पुन्हा ट्विस्ट करायचं. पुन्हा ट्विस्ट. खांद्यातून आपण हलकेसे ट्विस्ट करतोय. हां, बरोबर. हं, करेक्ट. सावकाश थांबायचं. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्राम. पायामध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. आज आपल्याला 2 आसनं थोडीशी डायनॅमिक करायची. म्हणजे एकदा आपण जानुशिरासन करणार आणि एकदा आपण वक्रासन जे ट्विस्टिंगवालं आसन आहे ना ते. तर ते कसं करायचं मी दाखवते बघा तुम्हाला. आपण दोन्ही आसनं शिकलोय. फक्त आज आपण ती थोडीशी डायनॅमिक करण्याचा प्रयत्न करणार. तर सुरुवातीला आपण करणार जानुशिरासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. आपला डावा पाय जो आहे तो फोल्ड करायचा. जानुशिरासन आपल्याला माहिती आहे. आपल्याला सावकाश पुढे झुकायचं. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. पुन्हा वर यायचं आणि मग डावा पाय फोल्ड करून त्याला समोरनं विळखा देऊन डाव्या बाजूला मागे वळून ट्विस्ट घ्यायचा. ठीक आहे. हे आपण असं थोडंसं डायनॅमिक करणार. एकदा पुढे जाणार आणि मग ट्विस्ट घेऊन मान. एकतर तुम्ही असा विळखा द्या किंवा अँकल अपोजिट साइडने अँकल पकडून सुद्धा विळखा देऊ शकता. तुम्हाला जे सोपं वाटेल त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. तर हे आपण राउंड दोन दोन राउंड करणार दोन्ही बाजून. सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता डावा पाय फोल्ड करा. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सावकाश कमरेचा पुढे जाऊया. आपलं कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा किंवा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. बरोबर. आपला डावा पाय उभा फोल्ड करा. उभा करा. समोरनं विळखा द्या उजव्या हाताने डाव्या पायाला. डावा हात मागे घेऊन जा आणि मागची भिंत बघा. तुमचा उजवा पाय जो जमिनीवर आहे तो अजून जास्त स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तो गुडघ्यातनं सरळ जाईल. बरोबर. डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघतोय. दोन्ही खांदे एका रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. श्वास घेतोय. सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्ये येईल. पुन्हा आपला डावा पाय तसाच आडवा फोल्ड करायचा खाली जमिनीकडे. अजून एक राउंड करूया. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतनं पुढे जाऊया. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा. यथाशक्ती थांबा. 2 ते 3 श्वास. बरोबर. हा. सावकाश पुन्हा वरती या. आणि आता डावा पाय पुन्हा उभा फोल्ड करून समोरनं विळखा द्या आणि डाव्या बाजूला मागे ओढून मागची भिंत बघा. बरं हे करताना आपण कसे व्यवस्थित आहोत, जास्त मागे पुढे झुकलो नाही होत ना, हे आपलं आपण तपासायचंय. नॉर्मल श्वास चालू ठेवा. 1 2 3 4 5. रिलीज. सावकाश मानमध्ये समोरनं विळखा सोडून द्या. तुमचा डावा पाय सरळ करा आणि आता हीच ऍक्शन ऑपोजिट साइडने. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतनं पुढे जायचं. पुढे जाताना आपल्याला शक्यतो डावा पाय वर उचलायचा नाही. जेवढं पुढे जाऊन कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा यथाशक्ती. 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर श्वास घेत वर यायचं. उजवा पाय उभा फोल्ड करायचा. उजवा हात मागे न्यायचा. डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा देऊन उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. खाली असलेला डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून तो अधिक स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. आणि आता विरुद्ध बाजूने कंबर पाठ करा आणि गळ्यावर आलेला ट्विस्ट त्याची अनुभूती घ्या. श्वासाची जोड आहेच. बरोबर. सावकाश मान मध्ये समोरनं विळखा सोडून द्या. तुमचा उजवा पाय पुन्हा खाली जमिनीकडे फोल्ड करायचा आहे. मांडी. हा, तिथल्या तिथेच. अजून एकदा आपण हेच राउंड करतोय. हा.
पुन्हा सावकाश कमरेतनं पुढे जायचं. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न. डाव्या बाजूने पुन्हा सावकाश मध्ये येऊन ट्विस्टिंग वक्रासन. उजवा पाय उभा फोल्ड करून समोर नगळखा आणि उजव्या बाजूला मांडीवरून मागची भिंत बघूया. नॉर्मल श्वास चालू ठेवा. डोळे मिटून देहधारणा प्राणधारणा. श्वास घेतो आणि सोडतो. सावकाश मान सरळ. समोर नगळखा हाताचा सोडून द्या. तुमचा उजवा पाय सरळ करा आणि रिलॅक्स करा. विश्रांती. आपण 2 आसनं थोडीशी डायनॅमिक करण्याचा प्रयत्न केला. पुढे करणार आहोत आपण मंडूकासन. तर दोन्ही पाय जोडून घ्यायचे. एकेका पायाने आपण वज्रासन करून घेऊया. एक एक पाय फोल्ड करा, उजवा आणि मग डावा. ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नसेल त्यांनी साधी मांडी घातली तरीही चालेल, पण प्रयत्न जरूर करा वज्रासनात बसण्याचा. हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घेऊया. चेहऱ्यावर हलकस स्मितहास्य. वज्रासनाची आकृती आपली आपण तपासून पाहूया. जोड श्वासाची आहेच. पुढे करणार आहोत आपण मंडूकासन आणि त्यासाठी हातांची जी ज्ञान मुद्रा आहे ती सोडून द्यायची. दोन्हीही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं. दोन्ही गुडघे एकमेकांपासून फक्त लांब करा. पावलं आपली तशीच राहते. आपले जे अंगठे एकमेकांना स्पर्श केलेले आहेत मागच्या बाजूने ते तसेच ठेवायचे. फक्त आपण गुडघे मांड्या एकमेकांपासून लांब केल्या. ठीक आहे. थोडंसं तुमच्या अँकल जॉईंट्स वरती प्रेशर येऊ शकतो. आणि आता उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. त्याला एक हलकासा खेच देऊन तो मागे डाव्या खांद्यावर ठेवायचा. वर असलेला डावा हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन त्याला एक हलकासा खेच द्यायचा आणि तो मागून उजव्या खांद्यावर ठेवायचा आहे. नजर समोर आणि मग डोळे अलगद मिटून घ्यायचे. संपूर्ण शरीर एकदम रिलॅक्स ठेवा. संपूर्ण शरीर. डोळे अलगद मिटले आणि आता इथे दीर्घ श्वसनाची आपण 2 आवर्तनं करूया. एक मोठा श्वास भरून घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. आणि अजून एकदा एक मोठा श्वास भरून घ्यायचा. संथ गतीने सोडायचा. उलटचाल करताना आधी सावकाश तुमचा डावा हात खाली येईल, मग उजवा हात खाली येईल. इथे काही सेकंद थांबा डोळे मिटून. आपला संपूर्ण आकृतीबंध तपासून पाहायचा आहे. श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि यातूनच पुढे जाणारी सिंह मुद्रा करूया. आपले दोन्ही हातांचे तळवे खाली जमिनीवर ठेवायचे. हाताची बोटं आपल्या पावलाच्या दिशेने पॉइंटेड करायची. बरोबर. बघा थोडासा अँकल वरती आलेला प्रेशर कमी झाला असेल. आणि सिंह मुद्रेसाठी आपण सुरू करूया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. चेहऱ्याचे स्नायू ताणून घ्यायचे. जिभेचे स्नायू ताणायचे. नजर आयब्रो सेंटरकडे जाऊ दे आणि नॉर्मल श्वास चालू ठेवा. ब्रिदिंग होल्ड न करता तुमचा नॉर्मल ब्रिदिंग चालू ठेवा. इथे थांबा. 1 2 3 4 5. रिलीज. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद. हात तसेच ठेवा. अजून एक राऊंड आपल्याला करायचं. पुन्हा एकदा एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर आयब्रो सेंटरकडे. तुमच्या कंठाच्या इथे आलेला ताण दाब, जिभेचे स्नायू ताणलेत, चेहऱ्याचे स्नायू ताणलेत, नजर आयब्रो सेंटरकडे आहे. सावकाश उलटचाल. जिभामध्ये तोंड बंद, डोळे बंद. काही सेकंद थांबा. विश्रांती घ्या. संपूर्ण आलेला ताण रिलीज होतोय. त्याच्यामध्ये थोडस काही किंचितचा बदल जाणवतोय का याची अनुभूती घ्या. आणि सावकाश कमरेतनं सरळ व्हा. गुडघे मांडे एकमेकांना जोडून घ्या आणि एकेका पायाने वज्रासन सोडून.
सावकाश हाताच्या आधाराने एक एक पाठ सरळ करा. विश्रांती. पावलामध्ये जास्त ताण दाब असेल तर हलकीशी पावलं गोलाकार फिरून घ्या तिथल्या तिथे. स्टँडिंग मध्ये जाऊया. कुठून भरायचंय? विश्रांती. तुम्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायचे. आणि आपण किती स्थिर उभं राहू शकतो, आपला तोल जातोय का हे आधी तपासून पहा. डोळे उघडेच ठेवा. डोळे बंद केले तर तोल जाऊ शकतो. दोन्ही हात शरीराच्या जवळ आहे. आणि आता फक्त टाचा जमिनीपासून वर उचला. फक्त टाचा वर उचला. स्वतःचा बॅलन्स सांभाळा आणि ते थांबवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. सावकाश टाचा खाली घ्या. आणि आता तसेच आपल्याला चवड्याचा भाग वर उचलायचा. दोन्ही हात कमरेवर ठेवा आणि चवड्याचा भाग वर उचला आणि खाली ठेवा. कारण की आपल्याला तिथे जास्त बॅलन्स करता येणार नाही. फक्त चवड्याचा भाग वर उचलायचा. बघा दिसतंय का? आणि खाली ठेवायचा. वर उचलायचा, खाली ठेवायचा. आता हे आपण थोडंसं डायनॅमिक करायचं. काय करायचं? एकदा टाचावर उचलायच्या आणि एकदा चवड्याचा भाग वर उचलायचा. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल करा तिथल्या पुन्हा. टाचावर आणि मग चवड्याचा भाग वर. टाचावर, पायाची बोटं वर. अशा प्रकारे डायनॅमिक हालचाल करायची. अजून दोनदा. ज्यांना पायाची दुखणी आहे त्यांच्यासाठी हे थोडंसं लाभदायक ठरतं. सावकाश थांबायचंय. हात खाली घ्यायचे. थोडा वेळ विश्रांती घ्या. पायामध्ये आलेला स्ट्रेच. करणार आहोत आपण बद्ध हस्त आणि त्याच्यातून पुढे कोणासन. म्हणजे एकदा आपल्याला बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि एकदा फॉरवर्ड बेंड घ्यायचा. तर मी दाखवते तुम्हाला. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची. ठीक आहे. आणि ती सीट पासून थोडीशी लांब असते. नजर समोर. इथे पूर्णपणे आपल्या चेस्टच्या मसलचं हलकंसं स्ट्रेचिंग होतं. तर आता आपल्याला इथे हलकं हलकं खाली झुकायचंय. बॅकवर्ड बेंड घ्यायचंय आणि मग तसंच पुढे जायचं. तर हे आपल्याला असं थोडंसं डायनॅमिक करायचंय. ठीक आहे. एकदा बॅकवर्ड बेंड आणि एकदा फॉरवर्ड बेंड. ठीक आहे. हे आपल्याला थोडंसं डायनॅमिक करायचंय. तर ज्यांना पाठीचा त्रास आहे किंवा वर्टिगो मायग्रेनचा त्रास असेल, कमरेची दुखणी असतील, त्यांनी हे जे आपण पुढे झुकतो ना, ही कृती करणं अवॉइड करा. त्यांनी फक्त बॅकवर्ड बेंड घ्यायचा आणि मध्ये यायचं. पुढे येणं अवॉइड करा. ज्यांना पाठकणा आणि कमरेची दुखणी आहे त्यांच्यासाठी ही सूचना. बाकीच्यांनी आपण सगळ्यांनी सुरू करूया. दोन्ही पावलं जोडून घ्या. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवली आहेत. ती पकड सीट पासून थोडीशी लांब घ्यायची आहे. तर आधी आपण आसन म्हणून हे दोन्ही प्रकार करूया आणि मग डायनॅमिक करूया. म्हणजे श्वासाकडे लक्ष देऊ. तर सुरुवातीला आसन म्हणून आपण सुरू करूया. आपले दोन्हीही हात जमिनीकडे हलके हलके स्ट्रेच करा. हलकासा बॅकवर्ड बेंड घ्या. नजर आपली सिलिंगकडे, चेहरा सिलिंगला समजणार. बरोबर. नॉर्मल श्वास चालू ठेवा. सावकाश मध्ये या. थोडेसे खांदे रिलॅक्स करा. खांद्याला लग लागू शकते म्हणून थोडेसे खांदे रिलॅक्स करा. सीट आपले हात सीटच्या जवळ घेऊन या. आणि आता हलकासा फॉरवर्ड बेंड घ्यायचा आहे. पुन्हा हात सीट पासून थोडेसे लांब घ्या आणि पुढे झुका. बरोबर. छान. सावकाश मध्ये यायचंय. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक हालचाल करायची. ठीक आहे. श्वास घेत बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत फॉरवर्ड. बरोबर. सुरू करूया.
Inhale, backward. Exhale, forward. Inhale, backward. Exhale, forward. One more round. Inhale, backward. Exhale, forward. सावकाश मध्ये या. खांदे रिलॅक्स करा. हाताची पकड जी एकमेकांमध्ये गुंफवली आहे ती सोडून द्या आणि विश्रांती घ्या. रिलॅक्स मध्ये श्वासाकडे लक्ष. पायामधलं अंतर थोडंसं कमी करायचंय आणि आता आपण हलकसं एक साईडवर स्ट्रेचिंग करूया. ठीक आहे, ती पण डायनॅमिक हालचाल. एकदा उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या बाजूला बेंड व्हायचं आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजव्या बाजूला बेंड व्हायचा. अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल सुरू करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 लास्ट 10. सावकाश मध्ये येऊन थांबा. जो फॉरवर्ड बेंड बॅकवर्ड बेंड करताना युटले स्नायू आपले स्टिफ होतात ते इथे रिलीज होतील. करणार आहोत आपण आता एक पादतोलासन, म्हणजे आपल्याला एका पायावर आपल्याला आपला तोल सांभाळायचा आहे. तर इथे फक्त एक आपल्याला छोटीशी कृती अशी करायची आहे. बघा, पाय जुळवून घ्यायचे, हात खांद्यातून सरळ करायचे, उजवा पाय वर उचलायचा, पाऊल जमिनीकडे आपल्याला ताणायचंय, पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. मग हात जोडून घ्यायचे. ठीक आहे, जोडलेले हात आपल्या छातीच्या समोर असतील आणि आपल्याला 8 आकार काढायचा. इंग्लिश मधला जो 8 आहे ना तो आपल्याला असा हाताने करायचा आहे. इंग्लिश मधला 8. ठीक आहे, तर इथे आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा हे करताना. प्रयत्न करूया आपण सगळ्यांनी. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. अगदीच गुडघेदुखीचा त्रास असेल, पायावरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटेल, तर तुम्ही जो आपण 8 करणार आहोत हाताने तो करणं अवॉइड करा आणि माझ्या सूचनेची वाट न बघता तुम्ही सोडलं तरी चालेल. पण प्रयत्न करा. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. बरं तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या. आणि आता आपला उजवा पाय वर उचला. आपलं पाऊल जमिनीला स्ट्रेच करा, म्हणजे पायाची बोटं जमिनीला पॉइंटेड असतील. पाय समोरनं आपल्याला फोल्ड करायचंय. ठीक आहे, असा आडवा वगैरे न घेता समोरनं फोल्ड करा. आता दोन्ही हात जोडून घ्या. आपल्या छातीच्या समोर हात असतील. ठीक आहे, आणि आता इमॅजिन करा की आपण ह्या जोडलेल्या हाताने इंग्लिश मधला 8 करतोय. इंग्लिश मधला 8 आपण कसं लिहितो त्याप्रमाणे आपल्याला ही ऍक्शन करायची आहे. बरोबर, बघा हे करताना न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन, म्हणजे आपण आपला तोल पण सांभाळतोय आणि आपली हालचाल पण करतोय. करेक्ट. बरोबर. पुन्हा हात मध्ये, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. तुमचा उजवा पाय खाली ठेवा. पुन्हा पाय जोडलेत, नजर समोर आहेच. आता डावा पाय वर उचला, त्याचं पाऊल जमिनीला पॉइंटेड करा. सोप्या सोप्या गोष्टी आहेत, म्हणजे आपण आसन पण करतोय आणि थोडंसं व्हेरिएशन पण करतोय. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्या आणि पुन्हा आपल्याला 8 आकार करायचा आहे इंग्रजीतला. बरोबर. इमॅजिन करते, हा जास्त हात वर न घेता तिथल्या तिथे करण्याचा प्रयत्न करा. बरोबर, छान. सावकाश थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, डावा पाय खाली घ्यायचा आणि रिलॅक्स हो. विश्रांती. श्वासाकडे लक्ष द्या. 4 सूर्यनमस्कार करूया. त्यासाठी मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, नजर समोर. डोळे अंडक मिळवून घ्यायचे. गायत्री मंत्र एकत्रित. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्.
ओम भानवे नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे घ्या. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाऊल पुढे. 10, 11, 12. ओम अर्काय नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. ओम हिरण्यगर्भाय नमः. 1, 2, 3, 4 उजवा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 उजवा पाऊल पुढे. 10, 11, 12. लास्ट ओम भास्कराय नमो नमः. 1, 2, 3, 4 डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9 डावा पाय पुढे. 10, 11, 12. श्वास वाढला असेल तर मुखधोती करून घ्या. खाली बसायचंय आणि मग पाठीवर करून विश्रांती घ्यायची. एका कुशीला मिळा. पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि रिलॅक्स. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. आपण जी काही साधना केली तर संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. दोन्ही पाय जोडून घेऊया. हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित हळूहळू 90 अंशापर्यंत वर उचलायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घेतलं की आता आपल्याला असे मोठे पाय गोलाकार फिरवायचे. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन गोलाकार फिरवायचे. हा क्लॉकवाईज एकमेकांपासून सेपरेट करतोय आपण. बरोबर बरोबर करताय. 1, दोनदा करूया. हा अजून 2 आणि 3. हा आता खालून वर या. खाली न्या. खाली घेऊन जा आणि वर घेऊन जा. 1 अपोजिट साइडने. 2 अँड लास्ट 3. बरोबर. सावकाश दोन्ही पाय हळूहळू खाली घेऊन या आणि विश्रांती. विश्रांती घ्या. पुन्हा इथे हलकीशी आपली श्वासाची गती वाढली असेल. एक नाकाने श्वास घ्या. तोंडाने सोडा. आपण हे जे सायकलिंग करतो किंवा ओटीपोटावर ताणणारे ज्या काही गोष्टी करतो ज्याच्याने आपले कोर मसल्स थोडेसे बिल्डअप होतात. वाढलेला पोटाचा आकार सुद्धा कमी व्हायला मदत होते. म्हणून ह्याची थोडीशी प्रॅक्टिस ठेवायची. करूया आपण सेतू बंधासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ. सोपं आहे आणि छान वाटतं करायला. आणि आता दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि मग डावा. अगदीच जर तुम्हाला सर्वायकलचा त्रास आहे
मानेचा बेल्ट असेल तर मात्र अवॉइड करा. आता दोन्ही गुडघे, पावलं, मांड्या यांच्यामध्ये अंतर आहे. त्याचा सुद्धा आपल्या सीट पासून लांब आहे. आणि आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. आपले हाताचे तळवे हे सिलिंगच्या दिशेला असतील. आणि आता हळूहळू आपल्याला आपल्या सीटचा भाग वर उचलायचा, मग कमरेचा, मग असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. तुमची हनुवटी कॉलर बोनला लॉक होईल एवढं आपल्याला वर यायचं. आपले हात वरच्यावर ऍडजस्ट करायचे आणि इथे डोळे मिटून नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी माझी सूचनेची वाट न बघता आसन सोडायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी अजून इथे थांबण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटलेले आहेत, श्वास चालू आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. सावकाश पाठीचा एक एक मणका, त्याचबरोबर तुमच्या सीट कमरेचा भाग, सीटचा भाग जमिनीवर येऊ दे. हात तसेच ठेवा. आपल्याला आता डायनामिक हालचाल करायची. ठीक आहे. थोडेसे हात आपले व्यवस्थित ऍडजस्ट करून घ्या. लांब गेले असतील तर गुडघे, मांड्या, पावलं ह्यांच्यामधलं अंतर थोडंसं वाढलं असेल तर ते कमी करून घ्या. आणि आता डायनामिक हालचाल करूया. श्वास घेत आपल्याला पाठकणावर उचलायचा. इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. करेक्ट. अजून करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन, इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट. इनहेल अप, एक्झेल डाऊन. हात खाली, पाय सरळ, विश्रांती. श्वासाची गती आपण जर वाढली असेल आपली तर आपण थोडीशी घाई केली आहे. जर ती संथ लयबद्ध असेल तर आपण अगदी योग्य प्रकारे करतोय. आता यालाच कॉम्प्लिमेंट करणारं करूया मत्स्यासन. सुलभ मत्स्यासन करूया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आता आपले दोन्हीही हातांचे तळवे आपल्या सीटच्या खाली घ्या. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली, डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली. म्हणजे आपली सीट आणि कंबर याच्या बरोबर मध्ये आपल्याला ही हाताची पोझिशन घ्यायची आहे. ठीक आहे. आता ज्यांना सर्वायकल, पाठीचा त्रास आहे, स्लिप डिस्कचा त्रास आहे त्यांनी फक्त या स्थितीमध्ये थांबा. पुढची कृती करणं अवॉइड करा. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचलून आपल्या टाळूचा भाग जमिनीला लावण्याचा प्रयत्न आणि पावलं अँकल जॉईंट मधून जमिनीकडे स्ट्रेच करा. बरोबर. तुमचे खांदे वर उचलले जातील, कोपर मात्र पूर्णपणे जमिनीवर असतील. नॉर्मल श्वास चालू ठेवा. श्वास घेताय, सोडताय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज करा. आधी पावलं अँकल जॉईंट मधून रिलीज करा. सावकाश डोकं वर उचला. तुमचा पाठकणा आधी जमिनीवर येऊ देत आणि मग डोकं जमिनीवर येऊ देत. आधीच जर आपण डोकं ठेवायला गेलो तर थोडीशी दुखापत होऊ शकते, म्हणून आधी पाठकणा आणि मग डोकं जमिनीवर ठेवायचं. विश्रांती घ्या. हाताचा सपोर्ट जो कमरेच्या खाली आहे तो काढून घ्या. रिलॅक्स व्हा. आणि आता सावकाश एका कुशीला वळायचंय, पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. इथे आपण 2 आसनं करणार आहोत. एक म्हणजे दंडासन, स्लॅन्टिंग पोझिशन, आणि दुसरं म्हणजे नौकासन. तर सुरुवातीला करूया आपण प्लॅंक पोज, ज्याला दंडासन म्हणतात. आपण सूर्यनमस्कारामध्ये करतो तेव्हा आपले हात सरळ असतात. आता मात्र आपल्याला हात हलकेसे फोल्ड करायचे. तो सुरू करूया. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. दोन्ही हात फोल्ड करा. हाताची कोपरे छातीच्या रेषेमध्ये येतील.
दोन्हीही हातांची मुठी वळून घ्यायच्या, अंगठा त्यावर 4 बोटं. पावलामध्ये थोडंसं अंतर घ्या, गुडघे मांड्या पावलं, त्याच्यामध्ये साधारण आपला शोल्डर एवढं अंतर. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे हनुवटी जमिनीवर ठेवा. पावलांचं माउंटन टाका सिलिंकडे, पायाची बोटं जमिनीवर. ही स्थिती पक्की झाली की मग आपल्याला हात आणि पाय यांच्या सपोर्टने संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचं. करेक्ट. नजर सम, नॉर्मल श्वास चालू आणि 10 काउंट होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. सावकाश शरीर जमिनीवर ठेवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. कुठल्याही एका जागेवर पडून विश्रांती, हात खाली घ्या आणि रिलॅक्स. पुन्हा हे जे आपण आता केलं, आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी अतिशय महत्वाचं आसन आहे हे. आणि यालाच कॉम्प्लिमेंट करणारं नौकासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हलकस स्ट्रेच दोन्ही हातांना आणि पायांना. आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात पाय संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. बरोबर. पुन्हा इथे होल्ड 10 काउंट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलीज. पाय खाली, हात खाली, एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्या, डोळे अंतर मिटून घ्या आणि कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून जा. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घ्या, तोंड उघडून सोडा. नाकाने श्वास घेऊया, तोंड उघडून सोडूया. डोळे मिटून संपूर्ण देहधारणा, आपल्या पावलापासून मस्तिष्कापर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. कुठलीही हालचाल न करता आपण स्वस्थपणे पडून राहिलो. आपल्याला पुढची 2 ते 3 मिनिटं असंच पडून राहायचंय, कुठलीही हालचाल न करता. शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे जमिनीच्या दिशेने आपण सैल सोडूया. श्वासाची जाणीव आहे, श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना सोडताना होणारी पोटाची हालचाल, त्यासोबतच हवेचा होणारा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना, त्या सगळ्याकडे आपली जाणीव आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे, ही भावना आपल्या मनामध्ये. प्रत्येक श्वासासोबत आपण प्राणयुक्त होतोय, श्वास सोडताना आपण तणावमुक्त होतोय. दोन्हीही हातांच्या तळव्यांचं घर्षण करायचं. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. पुन्हा एकदा पाणी निर्माण झालेली आता पुन्हा एकदा आपले डोळे, चेहरा, आपले कान, गळा, छातीचा भाग, दोन्ही हात अशी फिरवून घ्यायची. अजून एकदा करा. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली संपूर्ण चेहरा, आपल्या शरीराला जिथे जिथे आपल्याला स्पर्श करता येईल तिथे तिथे आपल्याला ही ऊब द्यायची आहे. दोन्ही हात खाली घ्यायचे. हलके हलके डोळ्यांची पापण्यांची उघडझाप करायची. सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये.
अगदी सावकाशपणे. विश्रांती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. हातांची ध्यानमुद्रा. डोळे अलगद मिटलेले. श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून घेऊन यथाशक्ती खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूरक आणि संथ रेचक. काही क्षण शांत. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करणार आहोत आपण. अनुलोम विलोमची आवर्तन. उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद, डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावीने आहे तो श्वास सोडून ठेवू. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथरेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. एक राऊंड झाला. सेकंड राऊंड. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवी निरेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावी निरेचक. पुढचे 3 राऊंड हे आपले आपण सूचनेशिवाय करूया. आपले राऊंड झाले की हात खाली येईल म्हणजे मला लक्षात येईल. सुरू करूया.
शरीर मन समतोल करणारा अनुलोम विलोम प्राणायाम. मन शांत स्थिर झालंय, एकाग्र झालंय. करणार आहोत आपण शीतली सितकारीची 2-2 आवर्तनं. डोळे मिटलेले तसेच ठेवून जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापासून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने संथरे इच्छुक. अजून एक राऊंड. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद. नाकाने रेचक. करणार आहोत सितकारी. ओठ विलत, दातावर दात. दाताच्या पटीत हवा आतमध्ये खेचून करूया. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलत, दातावर दात. तोंडाने पूरक. तोंड बंद. नाकाने रेचक. काही क्षण शांत. करणार आहोत आपण भ्रामरीचे आवर्तन. आपला अंगठे दोन्ही कानांच्या आतमध्ये आणि 4 बोट बंद डोळ्यांवर ठेवायचे. 3 राऊंड आपण करतोय. आहे तो श्वास सोडून देऊन खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. हातांची ज्ञानमुद्रा. 2 राऊंड ज्ञानमुद्रेत. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक. रेचक करताना गुंजन. भ्रामरीच्या स्पंदनांची अनुभूती आपल्या अवतीभोवती. मन शांत स्थिर झालंय. करणार आहोत 3 ओंकार मकार लांबवलेले एका लागोपाठ एक अगदी हळू आवाजामध्ये. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. जर कोणाला बैठक बदलायची असेल तर बदलू शकता. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. शरीर मनाच्या या शांत आणि स्थिर अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. मी
दिवसेंदिवस उत्तम आरोग्याकडे वाटचाल करत आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. शरीर मनाने मी शक्तिशाली आहे, संतुलित आहे. कुठल्याही अनुकूल प्रतिकूल स्थितीमध्ये माझं शरीर व मन हे बॅलन्स असणार आहे, समतोल असणार आहे. आणि हे सगळं माझ्या साधनेचं फळ मला मिळत आहे. माझी जी काही ध्येय आहेत, उद्दिष्टे आहेत, त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. यथाशक्ती कष्ट घेत आहे. माझे आई-वडील, आद्य गुरुजन, इष्टदेवता, माझे कुलस्वामिनी या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि ते माझे सुरक्षा कवच आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे. सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये सामावलेली आहे. दोन्ही हात जोडून शांतीपाठ एकत्रित. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून ओमच्या पुढे नतमस्तक होऊया. ओमचे आशीर्वाद घेऊया. आपल्या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपला अहंकार, नकारात्मक विचार, वाईट विचार ओमच्या चरणी सोडून देऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जेने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ श्वास सोडत दोन्ही हात खाली हातांच्या तळव्यांचे परिश्रम. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे पाहिले. धन्यवाद. भेटून आपण उद्या सकाळी 5:50. हरिओम. शुभ दिवस सगळ्यांना. हरि. मीटिंग टेन करते.